गणेश मंत्र रोज जपावा, गणेश मंत्र रोज जपावा, एक गणपती मला विसावा. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः. मनाची तिची सारखी कल्पना ती करून एक गाणं म्हणायची. सांग गो केन्ना येतले आता, केन्ना येतले आता, येतले आता, येतले आता. की माहेर एक विसाव्याचं ठिकाण असतं असं जे प्रत्येक स्त्रीला वाटतं. तर ते व्यक्तींमुळे पण वाटतं, आजूबाजूच्या वातावरणामुळे पण वाटतं. आणि आज खरंच आम्ही दोघी जणी भाग्यवान आहोत की आम्हाला दोघींना एकमेकींची घरं पण आहेत. आमच्या घरातले सगळे जे आमचे इतर कुटुंबीय आहेत त्यांनी पण इतकं सुंदर वातावरण, आमच्या दोघींमधलं प्रेम आमच्या अहोंनी पण खूप छान ऍक्सेप्ट केलं. अँब्युलन्स बोलावली होती. अँब्युलन्स येण्याचा मधला काळ बाबा पडले होते जमिनीवर, म्हणजे अटॅक येऊन पडले होते. आणि मी जवळ होते तर बाबा मला काय विचारतात, शुभदा मी परत गाऊ शकेन का. सुद्धा आम्हाला शिकवून गेले की किती प्रेम करायचं गाण्यावर, तुमच्या कलेवर तुमचं किती प्रेम पाहिजे हे नक्कीच. म्हणजे हा संस्कारच दिला असं मी म्हणेन त्या प्रसंगात त्यांनी. त्याचे शब्दही खूप सुंदर आहेत जे आम्हाला वाटतं की बाबांची, आई बाबा दोघांची आम्हाला शिकवण होती की आयुष्यभर साधनेच्या मार्गात राहा आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहा. तर ध्वनी अनादि ध्वनी अनंत, मन रमुदे साधनेत, जन्म सर्व साधनेत. नमस्कार मंडळी, अबीर इव्हेंट्स प्रस्तुत माझिया माहेरा या कार्यक्रमात या एपिसोडमध्ये मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज अबीर इव्हेंट्सच्या दृष्टीने एक खास दिवस आहे, कारण आपल्याकडे एक सोडून दोन माहेरवाशिणी आलेल्या आहेत. संगीत ही मुळातच आनंद देणारी आणि आनंद पसरवणारी कला आहे. त्यातून लहानपणापासून सांगीतिक आनंद घेत दोघी बहिणी मोठ्या झाल्या असतील आणि तोच वारसा पुढे नेत असतील तर खऱ्या अर्थानं आपण असं म्हणू शकतो की आनंद हा द्विगुणित होतो. बंदिश, राग, ताल, तराणा असे शब्द ऐकतच या मोठ्या झाल्या आणि त्यानंतर या जोशी भगिनींनी आपापल्या कार्यक्षेत्रात ठसा उमटवला. शास्त्रीय गायन, संवादिनी वादन तसंच नाट्यसंगीत ही सुद्धा त्यांची खासियत. चला तर मंडळी, आज माहेरवाशिणीच्या या कट्ट्यावर आपण गप्पा मारूयात आणि सर्वप्रथम स्वागत करूयात शुभदाताई जोशी आठवले यांचं आणि संपदाताई जोशी थिटे यांचं. नमस्कार. कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी मी कांचन्स क्रिएशन्स तर्फे ही एक मोगरा आहे आपला, हा मोगऱ्याचा अंतर आहे आणि त्याच्यात दिलेले इन्स्ट्रक्शन्स त्याच्याप्रमाणे ते वापरायचं आहे. आणि कांचन्स क्रिएशन्सने आपल्याला असं सांगितलेलं आहे की आमचा जो चॅनल आहे अबीर इव्हेंट्स, तो जर तुम्ही सबस्क्राईब केलात आणि त्याचा स्क्रीनशॉट जर तिला पाठवला तर तिच्याकडच्या असलेल्या गिफ्ट आर्टिकल्सवर स्टेट आउट आपल्याला 10% डिस्काउंट मिळणार आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. वेगवेगळ्या सणांसाठी वेगवेगळे गिफ्ट आर्टिकल्स तिच्याकडे आहेत, त्यामुळे मनमुराद खरेदी करा आणि आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अबीर इव्हेंट्स तर्फे अजून एक तुम्हाला मी हा माहेरचा बटवा देतोय. धन्यवाद. अरे वा, फार छान आहे. आणि दोघांचा रंग मुद्दामूनच सेम दिला की तुमची भांडणं व्हायला नको. म्हणजे असं नको व्हायला की मला वेगळा रंग दिला, मला वेगळा रंग दिला. तर भांडणं तर होणारच. म्हणजे हा रंग जर तिला आवडला असेल तर ती विचारणार की हा ताई मला देते. भांडणांचा विषय निघाला तर आधी आपण लहानपणाकडेच जाऊया. तुम्हाला काही आठवत आहे का की लहानपणाची तुमची काही भांडणं व्हायची? भांडणं म्हणजे बहिणी आणि तशा समवयस्कच, आमच्या दोघींमध्ये 2च वर्षाचं अंतर, त्याच्यामुळे भांडण अजूनही होतात. फक्त आता विषय वेगळे आहेत, सांगीतिक विषय आहेत. लहानपणची भांडणं म्हणाल तर घरातच बाबांचं संगीत विद्यालय, त्याच्यामुळे वाद्य, अनेक वाद्य म्हणजे 4-5 हार्मोनियम्स, 4-1 तबल्यांचे जोड, व्हायोलिन, सतार, बुलबुल तरंग हे सगळं. आणि त्याच्यामुळे आम्ही ते वाजवायचोच म्हणजे दोघी जणी. तर
हार्मोनियमवर कोण बसणार, मग तबल्यावर ठेका त्यावेळेला कोण धरणार, जे आम्हाला येत होतं त्यावेळेला, जे ऐकून जे शिकूनही, अर्थातच बाबांकडनं बरंच शिकायलाही त्यावेळेला त्यावेळेपासून शिकतो. हार्मोनियमवर मी जे वाजवणार त्याला ती ठेका धरणार, मग ते तबल्यावर कोण आधी बसणार, मग नाही ठीक आहे आधी मी हार्मोनियम वाजवणार, मग तू हार्मोनियम घे, मग मी तबल्यावर ठेका धर, तू ठेका दिलास तर मी तुला ठेका देणार. अशा पद्धतीने भांडणं अशा टाईपची व्हायची. आणि पुढे मोठे झाल्यावर आमच्यात अजूनही भांडणं होतात. असं जे ताई म्हणली तर असं की एखाद्या कार्यक्रमाची समजा बांधणी करायची असेल तर विषय दोघी ठरवतानाही जरा थोडं मतमतांतर होतच, किंवा एखाद्या विषयाला कसा अप्रोच ठेवावा याच्याबद्दल देखील आता आम्ही भांडणं नाही म्हणणार त्याला, आमचे वादावादी मात्र खूप होते, पण ते वादावादी शेवटी एका दिशेला येऊन मग त्यात एक छान काहीतरी आकाराला येतं. आणि त्यामुळे आमचे खूप थीम बेस्ड प्रोग्राम पण असेच, म्हणजे फक्त या भांडणाच्या सुरुवातीतनं पण नंतर शेवटी एक छान त्याला आता तुम्ही तुमच्या बाबांचा विषय काढला तर तुमचे बाबा म्हणजे पंडित कमलाकर जोशी, त्यांच्याकडे तुम्हाला सांगीतिक वारसा मिळाला, तर तो आधी आई बाबांविषयी काय सांगाल, म्हणजे आई बाबा काय करायचे? बाबा आमचे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित कमलाकर जोशी, त्यांच्याकडनं तर आम्हाला शास्त्रशुद्ध शास्त्रीय संगीत, एकूणच अभिजात संगीताचे खूप छान संस्कार मिळाले. पण आमची आई पण गोव्याची, आणि असं म्हणतात की गोव्याच्या मातीतच संगीत रुजलंय, त्यामुळे तिला गाण्याची प्रचंड आवड, नाट्यसंगीताची विशेष आवड. आणि त्याहीपेक्षा लहानपणी आम्हाला संगीताची जवळून ओळख खरं आईमुळेच झाली. कारण आई येता जाता आम्हाला खूप छोट्या छोट्या कविता किंवा तिच्या कोकणी भाषेतली काही गीतं आणि सहज संस्कारक्षम ज्याला आपण म्हणू रचना, अशा ती आम्हाला सतत ऐकवायची. म्हणजे त्या सहज ऐकवायची, शिकायला बसायचो असं नाही, पण येता जाता तिच्या म्हणण्यात असायच्या, आणि त्याच्यामुळे एक वेगळा परिणाम आमच्या मनावर निश्चितच होत गेला. पूर्वीच्या काही म्हणजे स्त्रिया कसं काम करताना जी गाणी, चटणी वाटतीये तिच्या तोंडात गाणं असायचं, काही भाजी परततीये तिच्या तोंडी गाणं असायचं, अशा पद्धतीने गाणी. आणि बाबांचं विद्यालय बाहेरच असल्यामुळे, घरातच असल्यामुळे बाहेरच्या खोलीत, त्याच्यामुळे ते गाणं असायचंच कानावर, ते सूर कानावर होतेच, पण घरातनं आईचे पण म्हणजे शब्दांशी जवळ सांगणारी, ती शास्त्रीय फार नाही गायची, पण ती हे जे गाणं गायची, त्यामुळे त्या काही काही रचना आता आमच्या म्हणण्यात नसल्या तरी त्या आमच्या इतक्या जवळ मनात आहेत की आजही आम्ही त्या सहज म्हणजे आठवलं तरी आम्हाला खूप छान वाटतं. पण गोवन भाषेतल्या पण काही होत्या का? हो हो हो, अच्छा. कोकणी भाषेत पण म्हणजे म्हणायची. पण मग मी असं तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तेच जर आम्हाला, कारण आजकाल गोवन भाषा आणि ते तर तुम्ही प्रचलित नसलेलं गाणं आहे त्याच्या. बर, तसं बऱ्याच लहानपणी म्हणलेली आहेत आईने गाणी, म्हणजे मी प्रयत्न करते नक्कीच. सासरी मुलगी म्हणजे आता दोन्ही मुलीच, मुलगा नव्हता त्यांना, त्याच्यामुळे सासरी मुली जातील तेव्हा आपली अवस्था कशी होईल असं मनाची तिची सारखी कल्पना ती करून एक गाणं म्हणायची, जे सांग तू माझा होशील का या चालीवर होतं. सांग गो केन्ना येतले आता, केन्ना येतले आता, येतले आता, येतले आता. वडली चेडवा तू आमची आशिल्ली, माळ पडना पुढे दुसऱ्याचे झाले, तरी बाई तू रोकडेच माका विसरून वचू नका गो, केन्ना येतले आता, येतले आता, येतले आता. सांग तू कधी येशील आता सासरी गेल्यानंतर. आईचीच आठवण निघाली म्हणून मगाशी मी जे म्हणलं की एक संस्कार देणारं गीत, तर कधीही कोणाशी तुलना करू नये, आपल्याला जे मिळालंय त्याच्यात आपण समाधान आणि आनंद मानला पाहिजे. तर ही एक साधी कविता ती आम्हाला, त्यावेळेला आम्हाला त्याचा अर्थ कळत नव्हता, पण हळूहळू तो उलगडत गेला असं म्हणता येईल. आईने शिकवलं होतं, सांगितलं होतं रादर ते, कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा, दिसतसे दिसतसे वाहवात याची करीती, मजलागी धिक्कारी ती,
लोक हे मग विचार त्याने केला, पैशाचा साबू आणला, झडकरी घाशिले अंग बाहुबळे, रक्त त्यामुळे वाहू लागले, घाबरा झाला शेवटी बापुडा मेला कावळा. म्हणजे किती नाट्यमयता आहे आणि किती सहज एक विषय मांडलाय की आपल्याला जे मिळाले त्याच्यातच कायम समाधानी राहावं. म्हणजे हे आपण म्हणतो की प्रत्येक वेळेला आई वडील आपल्याला प्रत्यक्ष बसवून काही संस्कार करत नसतात, पण अप्रत्यक्षरित्या आपल्याला जे संस्कार होत असतात ते आपण पुढे नेत असतो. खरं तर बाबांचं संगीत शिक्षण कसं झालं याचा विचार करताना आज आम्हाला खरंच थक्क व्हायला होतं. कारण बाबांना संपूर्ण दृष्टी नव्हतीच, म्हणजे तर त्यामुळे ते जे काही पुस्तकं होती ती सगळी कोणाकडनं तरी ते वाचून घ्यायचे आणि ते सगळं लक्षात ठेवून लेखनिकाच्या मदतीने बाबांनी संगीत प्रवीण परीक्षांपर्यंतचा त्यांचा प्रवास केला. पण हे सगळं करणारे बाबा जेव्हा त्यांच्याकडे विद्यार्थी यायचे तेव्हा त्यांना नोटेशन सहज सांगायचे. म्हणजे पलुसकर पद्धतीतली तालचिन्ह, भातखंडे पद्धतीतली स्वरचिन्ह, एवढा सगळा भेद त्यांना सहज ते मुलांना सांगायचेच आणि त्यांच्याकडनं करून घ्यायचे. किंवा त्यांचे गुरु पंडित विनायकभाऊ पटवर्धन, त्यांचे रागविज्ञानचे जे 7 का 8 भाग होते त्या सगळ्या भागांमधले राग कुठला भाग, तो राग कुठल्या भागात आहे आणि ती बंदिश कितव्या पानावर एवढं इथपर्यंत बाबा जाऊन सांगायचे. इतकं त्यांनी त्या पुस्तकाचं, म्हणजे आम्हाला असंच वाटतं की देवाने जरी त्यांची ती दृष्टी काढून घेतली असली तरी अंतःचक्षु आणि त्यांना कानावर श्रवण अतिशय त्यांचं तल्लख होतं आणि बुद्धी तल्लख होती, त्याच्यामुळेच त्यांना हे सगळं शक्य झालं असेल. आकाशवाणी प्रचंड बाबांनी ऐकलं, रेडिओ सतत त्यांचा, म्हणजे ते रिकामा वेळ असले की आकाशवाणीवर काही ना काहीतरी चांगलं ऐकायचे, आम्हालाही ऐकायला आवर्जून सांगायचे. म्हणजे श्रवण संस्कार जो आजच्या संगीत शिक्षणाचा खूप महत्वाचा भाग आहे तो तेव्हाच त्यांनी आमच्यावर खूप की ऐकला तर पुढे तुम्हाला काहीतरी त्यातनं सापडू शकेल, आधी ऐका, आधी समजून घ्या आणि मग सादर करा. खरंच अवघड साधना त्यांनी ती पार केली असं म्हणूया तुम्ही, खूपच छान. आणि आता तुमच्या घराविषयी, तुमचं घर कुठे होतं? सदाशिव पेठेत, म्हणजे प्युअर सदाशिव पेठी पुणेकर असं म्हणलं तरी हरकत नाही. गाडगे स्ट्रीटवर आमचं घर. आणि मला असं वाटतं की आमच्या गल्लीमध्ये, त्या लेन मध्ये आमचीच बिल्डिंग पहिली होती, म्हणजे बाकी सगळे वाडे होते. आणि सोसायटी अशी, सोसायटी म्हणून अशी आमच्या, म्हणजे जुनी 50 वर्षापूर्वी बांधलेली ती. आणि छान होतं म्हणजे घर, आता माहेरच, त्याच्यामुळे आमच्या अनेक आठवणी आणि अनेक दुसऱ्या मजल्यावर होतं. मोठी लांब रुंद अशी गॅलरी होती त्याला, ज्याच्यातनं ह्या गल्लीचा हा टोक, म्हणजे साधारणतः गल्लीच्या मध्यावरती आमची बिल्डिंग होती आणि त्यामुळे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कोण येतंय जातंय हे सगळं दिसायचं. आणि आपण म्हणतो की लहानपणी आपली एक जागा असते किंवा आपण अभ्यासाची खोली म्हणतो किंवा मुलींची काहीतरी एक भावली असते, एक भातुकली असते, तसं त्या संदर्भात तुम्हाला काही आठवतंय का की आपली काहीतरी अशी जागा होती, असं काहीतरी खेळ होता? आवडती जागा आमची गॅलरीच होती. आता ताई म्हणली तशी की ती विशेष म्हणजे खूप मोठी होती, मोकळेपणा. आणि मला आठवतं की आम्ही तिथं चूल पण मांडलीये, भातुकली खेळलोय, किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये छान आकाशाचा आनंद घेत आम्ही तिथं गप्पा मारत बसायचो, झोपायचो. अशी ती गॅलरी आमच्यासाठी विशेष होती. आणि ताई मगाशी म्हणली तसे बाहेरची खोली म्हणजे बाबांचं विद्यालय, तिथं आम्हाला एक वेगळा फील असायचा. तिथं काहीतरी, कारण सतत विद्यार्थी येत असायचे आणि 24 तास तिथं गाणं बजावणं चालू असायचं. त्यामुळे ती पण आमच्या दोघींची तशी आवडती जागा होती. त्या काही टीव्ही किंवा मोबाईल किंवा असं काही नसल्यामुळे वेळ जाण्याचं साधन तर चौघांनी एकत्र वेळ घालवायचा. आणि मग तो कसा वेळ घालवायचा एकत्र, तर मग आई जुन्या कविता म्हणायची किंवा बाबा सुद्धा कविता, किंवा बाबा शाब्दिक कोडी घालायचे. 3 अक्षरी पक्षाचं नाव आहे, पहिलं दुसरं अक्षर घेतलं तर हे, दुसरं तिसरं, अशा पद्धतीची शाब्दिक कोडी. किंवा आम्ही बंदिशींची अंताक्षरी खेळायचो. बंदिशींची अंताक्षरी नंतर नाट्यसंगीताची, नाट्यगीतांची अंताक्षरी. हो. आणि किंवा मग एखादा शब्द द्यायचा, त्या शब्दातले राम ह्या शब्दावरनच बंदिशी म्हणायच्या. अशा पद्धतीने ती खूप मजा आली आणि त्याच्यामुळे शब्द पण खूप लक्षात राहिले, ते सगळा काळ तो लक्षात राहिला असं झालं.
मुळात. किंवा मला आठवतंय क्लासमध्ये आपण म्हणजे जेव्हा क्लास नसायचे तेव्हा बाहेरच्या हॉलमध्ये बाबा आमच्या बरोबर खेळायचे पण अच्छा. पण खेळ म्हणजे काय होते तर चेंडूचे टप्पे किंवा बैठे खेळ पण खूप खेळायचे. सारीपाटासारखे किंवा एक जुना व्यापार म्हणून एक खेळ हो, हो, होता. हो. हत्ती घोडे कॅरम त्याच्यात खेळायचे अच्छा. कॅरम खेळायचे बाबा. बरोबर. तर किंवा वाघोबा किती वाजले हा जो एक खूप जुना लहान मुलांचा खेळ तो बाबांनी आम्हाला शिकवला होता आणि बाबा अगदी आमच्या मुलात मूल होऊन खेळायचे. हे मला खूप विशेष किंवा वाटलं. आमचा खेळ काय म्हणजे कधी कधी सुट्टी मे महिन्याची सुट्टी कुठे जाणं येणं फार तसं नव्हतं तर छोटं काहीतरी नाटक बसवायचं. अरे वा. घरातल्याच काहीतरी प्रॉपर्टीचा वापरायचं. नाटक आणि नाटकाची नाटकात पात्र दोनच मी आणि ताई आणि आमच्या लग्नासाठी प्रेक्षकही दोनच आई आणि बाबा. त्यामुळे पण ते असं सगळं बनवायचं म्हणजे तक्या वगैरे हा, ठेवायचा हा. स्टेज बनवायचं, स्टेज छोटंसं. बनवायचं छोटस असं जे करायचं. घरात आहे ते वापरून त्याचं हो. कन्वर्ट करायचं त्याची. आर्ट्स कडे जास्त Direct, कल, हा. हा, तो मला वाटतं तो नाट्य संगीत असं सगळं एकत्र सगळ्याच कला, साहित्य हा, सगळ्याच असं सगळं कला. आई बाबांकडनं ते मिळतच मिळतच गेलं. गेलं. लहानपणी तुमच्याकडे सतत बाहेर संगीत चालू असायचंच पण प्रत्यक्ष तुमच्या चौघांची जेव्हा फॅमिली होती त्याला आई बाबा तुम्हाला ओरडलेत काही बाबांनी काही मार दिले असं काही आठवतंय का? का तसं काही वेळच येऊ दिली नाही तुम्ही? पेक्षा ते जास्त प्रेमळ होते असं आपण म्हणूयात. म्हणजे असं मारलंय रागावलंय असं फारच क्वचित. शिस्त होती मात्र खूप घरात शिस्त होती आईची की 7च्या आत घरात किंवा बाहेर आल्यानंतर हातपाय धुतलेच पाहिजेत किंवा धुवूनच म्हणजे ताट्या वाट्या जे काय आपण घेऊ ते धुवून पुसून संध्याकाळी शुभंकर होती म्हणलंच पाहिजे. अच्छा. असे जे आपण म्हणतो संस्कार जे आहेत त्याच्याबद्दल ते दोघे नाही, आता हे धुणं पुसण्याच्या बद्दल का बोलले की मला हे लॉकडाऊन मध्ये खूप जाणवलं की हे बरोबर. हाताला लागलेली सवय सवयच आहे. आहे. त्याच्यामुळे वेगळं काही आता आम्हाला त्या काळात करावंच लागलं नाही किंवा आजारपण कोणाला नशिबाने आली सुदैवाने घरी आलं पण नाही. ते कारण काय तर ही शिस्त होती आईची. बरोबर, त्याच्यामुळे बरोबर. आमच्या हातालाही तेच वळण होतं. त्याच्यामुळे अशा म्हणजे शिस्त अशी समजणार नाही अशा पद्धतीने लावली गेलेली शिस्त होती. पण ओरडण्या रागवण्याचे प्रसंग तसे फार नाही नाही आले. आले फार नाही आले. आणि मग तुमचा संगीताकडे प्रवास कधीपासून चालू झाला? म्हणजे मला आठवतंय माझ्या वयाच्या 5व्या वर्षीचं माझं सर्टिफिकेट आहे पहिल्या परीक्षेचं. अरे वा. आणि त्यावेळेला मी सेंटरला फर्स्ट आले होते. बरोबर. म्हणजे जे केंद्र होतं हम्म. ज्या केंद्रातनं परीक्षा दिली होती. मी जेव्हा मागचे सर्टिफिकेट चालत होते तेव्हा अरे आपलं 77 सालचं सर्टिफिकेट आहे असं झालं होतं मला. तेव्हा मला कळलं की त्यावेळेला त्यांनी म्हणजे 4 वर्षाचीच खरं तर त्यावेळेला त्यांनी परीक्षेला बसवलं होतं मला. तेव्हा शिकवलं म्हणजे तेव्हा त्यांनीच ते धडे गिरवून माझ्याकडनं घेतले आणि ते. पण असं फॉर्मल शिक्षणाला ह्या दिवशी सुरुवात झाली असं सांगता नाही येणार. ते आपसुकच म्हणजे कानावर आतासारखा तो काळ पण नव्हता. मला वाटतं की आता जागरूकतेने जसे पालक की मुलांचा कल बघून त्यांना त्या दिशेला नेतात तर तसं पण मला म्हणजे वाटत नाही अशासाठी की आमच्या घरात गाणं होतं आणि ते सहजतेने तुम्हाला करायचंच आहे असं अव्यक्तच होतं. म्हणजे त्यामुळे आम्ही दोघींचं आता शिक्षण पण म्हणजे मी आधी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्सचा केला. ताईचं एमकॉम पर्यंत शिक्षण झालं आणि मग डिप्लोमा झाल्यानंतर मला वाटलं की नाही आपण आपला पिंड गाण्याचाच आहे. आपण गाण्याशिवाय राहू शकत नाही. आपण दुसरी लाईन घेऊन उपयोगाचं नाही. त्यामुळे मी परत BA MA असा प्रवास केला. त्यामुळे आवर्जून असं आई बाबांनी आम्हाला कधी फोर्सफुल की हे गाणंच करायचंय किंवा गाण्याकडेच तुम्हाला बघितलं पाहिजे असं कधीच सांगितलं नाही. आणि मग तुम्ही स्वतः आधी नंतर हार्मोनियम वादनाकडे वळला तर तो कसा काय झाला प्रवास? मग मी आधी खरं सांगायचं तर गाणं शिकले. औपचारिक हार्मोनियमचं शिक्षण बाबांनी मला अजिबात दिलं नाही. जशी गात गेले तसं मला म्हणजे येत गेलं कारण बाबा स्वतः वाजवायचे. बाबा दृष्टीही नसल्यामुळे 24 तास म्हणजे संपदा मगाशी म्हणाली तशी गाण्यात असायचे. म्हणजे विद्यार्थी समोर नसले तरी ते स्वतः रियाजाला बसायचे. एका हातात तंबोरा डाव्या हातात तबला. गाण्यात गायचं नसेल समजा थकला असेल आवाज तर हार्मोनियम काढून बसणार हार्मोनियम वाजवणार व्हायोलिन वाजवणार सतार वाजवणार बुलबुल तरंग वाजवणार. बुलबुल तरंगवर गाणी वाजवायचे फिल्मी म्युझिक वाजवायचे. म्हणजे कुठलंही संगीत त्यांना वर्ज्य असेल. खरं तर ते विनायक बुवांचे शिष्य म्हणजे विनायकराव पटवर्धन किंवा नाशिकला पंडित दके खरवंडीकर त्यांच्याकडनं त्यांनी शिक्षण शास्त्रीय संगीताचं घेतलं होतं. पण सुगम संगीतही त्यांना तेवढंच आवडायचं. आणि मला वाटतं की आमचं विद्यालय श्रीराम संगीत विद्यालय होतं तर छोटे छोटे असे कार्यक्रम आम्ही पलुसकर पुण्यतिथी विद्यालयाचं स्नेहसंमेलन असं साजरं करायचो आणि त्याच्यात बाबांच्या साथीला ताई बरेच वेळा हार्मोनियमला बसायची. तर तिकडनं तिची सुरुवात झाली. म्हणजे ते बाबांनी
तो मैफिलीतलाच अनुभव तिला थेट दिला की कर माझ्या बरोबर साथ, जशी होईल तशी. कारण सुरुवातीला ते सगळंच आपल्याला अवगत नसतं, बरोबर आहे, नवीन पण असतं. प्रत्यक्ष अनुभवच त्यांनी त्या कार्यक्रमातून दिला. आणि तेव्हा तिला हळूहळू की आपल्याला हे पण ऐकून जो एक कान तयार पाहिजे, कारण साथीदाराला सगळ्यात पहिलं म्हणजे ऐकता आलं पाहिजे ऐकता आलं चांगलं. पाहिजे, बरोबर. तर ते तिला म्हणजे ती तिची शिकवण तिकडनं सुरू झाली असं मला वाटतं. आणि नंतरचा प्रवास मग त्यानंतर मग मी MA केलं हम्म. डॉक्टर चैतन्य कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली. अच्छा. काही काळ मी पंडित प्रमोद मराठे यांच्याकडे संवादिनीचं शिक्षण घेतलं. बरोबर. तर आणि कार्यक्रम मिळत गेले म्हणजे त्याच्यानंतर? संपदा बरोबरही अनेक ठिकाणी मी वाजवलं. म्हणजे अच्छा. त्यावेळेला मला आठवतंय शालेय स्पर्धांमध्ये बाबा तबल्याला यायचे, तबलाच्या ठिका धरायला, आणि मी हार्मोनियमला असायचे शिकून संपदा बरोबर. आणि व्हाईस वर्साही असायचं कधी, म्हणजे मी गायचे आणि संपदा हार्मोनियम वाजवायची. तर नाट्यसंगीताविषयी तुम्ही मगाशी म्हणलात की आईचं नाट्यसंगीताचं वेळ होतं, तर ती नाट्यसंगीताची आवड मग आईमुळेच लागली, मग त्याच्यात पण तुम्ही पुढे काही करिअर केलं? आईमुळे तर नाट्यसंगीत काय असतं किंवा काय पद्धतीचं, कारण मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत याच्या कुठेतरी सीमारेषेवरनं नाट्यसंगीत जातं. बरोबर. तर त्याची गायकी किंवा ते काय आहे, आई बाबा आम्हाला लहानपणी संगीत नाटक पण बघायला आवर्जून घेऊन जायचे. बाबा जरी शास्त्रीय संगीतातले दिग्गज कलाकार असले तरी नाट्यसंगीत त्यांना वर्जन होतं. अच्छा. म्हणजे आई त्यांच्याकडे गायला बसायची ते नाट्यसंगीतच जास्तीत जास्त गायची. आणि त्याच्यामुळे नाट्यसंगीताबद्दलचं कुतूहल, एक आवड ही लहानपणीच आमच्या दोघींच्या मनात निर्माण झाली. अर्थात तळेगावची कलापिनी नाट्यसंस्था जी आहे आमची, तर त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या संगीत नाट्य प्रवेश स्पर्धांमधनं भाग घ्यायला मिळाला. आणि त्याच्यामुळे तेव्हा मला माझ्यातलं एक गायिका अभिनेत्री असा एक आपल्यामध्ये आपण हे करू शकतो असा एक विश्वास मिळाला. आणि मग तिकडनं माझा संगीत नाटकांचा प्रवास सुरू झाला. आणि मला सांगायला निश्चितच आवडेल की मी त्या बाबतीतही भाग्यवान आहे की संगीत रंगभूमीवरच्या ज्येष्ठ अभिनेत्री जयमालाबाई शिलेदार माझ्या गुरु, आणि त्यांच्याकडे मी दादर माटुंगा कल्चरची मला स्कॉलरशिप मिळाली होती. तर मग बाबा म्हणले की आता नाट्यसंगीताचं रितसर शिक्षण घ्यायला, कारण ती गायकी पण खूप वेगळी आहे, त्याचा विचार पण खूप वेगळा आहे, तर तो घेण्याकरता तू जयमालाबाईंकडे जा. म्हणजे बाबांनी हे सांगणं मला खरं खूप विशेष वाटलं होतं त्यावेळेला. पण मी जयमालाबाईंकडे काही वर्ष नाट्यसंगीताचं शिक्षण घेतलं. त्यामुळे कलापिनीमुळे माझा संगीत रंगभूमीवरचाही प्रवास सुरू झाला आणि बाईंकडे माझी गायकीचं शिक्षण चालू होतं. प्रत्यक्षात. आणि मग त्याच्यात नंतर कशात कुठल्या नाट्यसंगीतात तुम्ही मी सगळ्यात पहिलं पुण्यातनंच बालगंधर्व रसिक संगीत मंडळाचं सुवर्ण तुला नाटक केलं होतं. आणि जे दिल्लीला पण स्पर्धेला गेलो होतं तिथे मला पारितोषिक मिळालं होतं. राज्यनाट्य स्पर्धेला पण मी केलं होतं. हो, छोट्या गंधर्वांचं मार्गदर्शन मिळालं होतं. पण सुवर्ण तुलाला संगीत त्यांचंच असल्यामुळे त्यांच्या समोर बसून पद शिकण्याची संधी मला त्या नाटकाच्या निमित्ताने मिळाली होती. आणि मग पुढे कलापिनीचं मी संगीत धन्य ते गायनी कळा गोपाळकृष्ण भोब्यांचं लिखाण असलं ते एक नाटक केलं. नंतर चैती केलं. पती गेले ग काठेवाडी अशी थोडी वेगळी. आणि पती गेले ग काठेवाडीसाठी मला राज्यनाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळालं. म्हणजे अशा स्पर्धांमधनं भाग घेऊन कामं करून भूमिकांचा अभ्यास करून माझा उत्साह वाढत गेला नाटकाबद्दलचा. आणि मग मी त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा. बाबा तुम्हाला प्रत्यक्ष बसवून समोर शिकवायचे? हो. प्रत्यक्ष त्यांची गायकी जी होती पण वेगवेगळं. अच्छा. म्हणजे आमचे एकत्र शिक्षण एकत्र, कारण ती 2 वर्ष माझ्या पुढे होती पहिल्यापासून. त्यामुळे जसं परीक्षा सुद्धा म्हणजे तिचं विशारद झालं होतं आणि मी अपियर होत होते. अशा पद्धतीने आमचं पुढे मागे असायचं. पण बाबांनी सगळं जे आमचं संगीत शिक्षण केलं ते अगदी अभ्यासक्रमाला धरून. म्हणजे बरेच वेळा असं होतं की अभ्यासक्रमातल्या काही गोष्टी शिक्षकांकडनं स्किप केल्या जातात की हे नको, हे तुम्हाला झेपणार नाही. पण बाबांनी अगदी प्रत्येक घटकाचा आमच्याकडनं अभ्यास करून घेतला. आणि मला वाटतं तो आम्हाला आज पण खूप उपयोगी, जेव्हा आम्ही आज विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करतो तेव्हा तो खूप उपयोगी पडतो. आणि त्याच्यामुळे बाबांनी सतत आम्हाला त्या परीक्षेच्या माध्यमातूनच गायकी शिक्षण, संगीत शिक्षण असं दिलं. किंवा आमचं म्हणजे त्याच्यानंच मला आठवलं की माझी बाबांकडे एक प्रेमळ तक्रार असायची की 2 वर्षापूर्वी ताईला या रागातली ही सोपी बंदिश दिली होती, मग आता आज ही मला अवघड का देताय, मला ही नाही येते, हा ताण मला अवघड जातोय. पण त्यावेळेला मला हे कळायचं नाही की प्रत्येक रागातलं वेगवेगळं देणं आणि प्रत्येकीचा कल ओळखून इतकं ज्ञान बाबांकडे मुळातच खूप होतं. कारण ताईची समज, माझी बुद्धीची झेप हे सगळं त्यांना ते गुरु म्हणून जाणवत होतं. अर्थात हे सगळं आत्ता जाणवतंय आम्हाला, पण त्यावेळेला असं माझी, आणि लहान असल्यामुळे मी खूप तक्रारी करायचे. आणि आता तुमच्या लग्नाकडे की तुमचं लग्न कसं ठरलं?
माझे मिस्टर म्हणजे माझे यजमान घरी बाबांकडे शिकायला येत होते. बरोबर. हा, आणि त्याच्यात खरं तर नाट्य प्रवेशात एक त्यांनी रोल केला होता, त्याच्यामध्ये संपदा काम करत होती बर. आणि त्यांनी मला मागणी घातली. हा फारच वेगळा योगायोग होता आमच्या बाबत म्हणजे. आणि माहिती असल्यामुळे म्हणजे बाबांकडे तो शिकत असल्यामुळे माहिती होतं स्थळ, त्याच्यामुळे घरनंही परवानगी लगेच मिळाली आणि झालं. आणि तुम्ही तळेगावला असता लग्नानंतर तळेगावला गेले. अच्छा. मी मगाशी ज्या नाटकाचा उल्लेख केला की माझ्यासाठी खरंच धन्य ती गायनी कळा झाली अशासाठी की मी सदाशिव पेठेतनं एकदम तळेगाव दाभाडीमध्ये स्थायिक झाले. माझे मिस्टर मंदार थिटे हे टेल्कोमध्ये कंपनीत कामाला आहेत, पण त्यांचं विशेष म्हणजे ते कलाभिनय संस्थेचे बॅक स्टेज आर्टिस्ट आहे. अच्छा अच्छा. आणि त्यामुळे साऊंड लाईट असं तर धन्य ते गायनी कळा करताना बरेच जण कंटिन्यू म्हणायचे की संपदावर खूपच त्याचं लक्ष आहे म्हणून विशेष प्रकाश योजना होती. फोकस फोकस तिकडे होता आणि त्यामुळे त्यांनी म्हणजे मागणी घालून मग आमचंही तिकडे बरोबर. घडलं. म्हणजे तुम्हाला ते पण तुमच्यात कॉमन आहे की तुम्हाला दोघींनाही हो. मस्त मस्त. की तुमचा जो सांगीतिक प्रवास चालू झाला त्याच्याबरोबर तुम्हाला असं वाटतं की लग्न झाल्यानंतर विशेषतः मुलीला पण थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते, तर आई वडिलांचे कोणते संस्कार तुम्हाला नंतर उपयोगी पडले असं तुम्हाला वाटतं? सांगीतिक संस्कार तर आहेतच, पण त्याशिवाय परिस्थितीशी जुळवून घेणं हे दोघांकडनंही आम्ही खूप शिकलो. अच्छा. म्हणजे आईनेही खूप परिस्थितीशी जुळवून अशासाठी घेतलं, म्हणजे असं मी म्हणेन की ती खूप वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेली, म्हणजे गोव्याहून आलेली, तशी ती नॉनव्हेज खाणारी, तिला मासे वगैरे प्रिय, लग्न आले, पण बाबा पूर्ण शाकाहारी, त्याच्यामुळे बाबांसाठी तिने ते सोडलं. अच्छा अच्छा. बदल कसा दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या आनंदासाठी कसं स्वतःला बदलून घ्यायचं, परिस्थितीशी जुळवून घ्यायचं, हे संस्कार दोघांकडनंही झाले. म्हणजे बाबांनी अनेक गोष्टी ऍडजस्ट केलेल्या. आम्ही एक घर चालवायचंय, आर्थिक परिस्थिती फार नव्हती त्या काळी, पण एक घर चालवायचंय, तर मग आपल्या काही थोड्या मूल्यांना मुरड घालून विद्यार्थ्यांना शिकवणं किंवा त्यांना हवं ते देणं. म्हणजे त्यांनी मागितलं तसं त्याच्याप्रमाणे त्यांना ते देत गेले. त्याच्या बाबतीत त्यांनी कसं हे कधी दाखवलं नाही की नाही हे तुला येणार नाही, हे तुला मी शिकवणार नाही, असं त्यांनी कधी. तर ते जुळवून घेणं, हे मोल्ड होणं त्या ह्याच्याशी, हे आम्ही त्यांच्याकडनं खूप शिकलो, ज्याचा आम्हाला लग्नानंतर खूप फायदा झाला. कारण माहेरी असताना आम्ही म्हणून ती पूर्व दिशा असं थोडं आई बाबांकडनं हट्ट पुरवून घेणं किंवा त्यांना आमच्या ह्याच्याप्रमाणे वागायला लावणं नाही. आणि नंतर सुद्धा कलाकार म्हणून आपण असतोच, पण माणूस म्हणून आपण आधी उत्तम असलं पाहिजे, हा संस्कार देखील. हो. आणि त्यामुळे कुठल्याही यशाने कधी हुरळून न जाता सतत पाय जमिनीवर ठेवायला पाहिजे. हे पहिल्यापासूनच, म्हणजे मला आठवत नाही की कधी आम्ही असं आनंदाने बक्षीस दाखवत आलो आणि आईबाबांनी खूप कौतुक केलंय, डोक्यावर घेतलंय आणि अरे वा 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 किती छान, केवढं तू आता पुढे कर वगैरे, असं कधी नाही. फक्त त्या यशाचा आनंद होता त्यांना, पण त्यांनी अशा पद्धतीने कधी व्यक्त केला नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा आज किती काही मिळालं तरी असं वाटत नाही की आपल्याला काही मिळालंय, हे आपलं खूप करायचं राहिलं. म्हणजे हा संस्कारच त्यांच्याकडे. कौतुक करतील मुलींचं. जसं मगाशी संपदा म्हणाली तशी की पुरस्कार मिळाला तर ह्याला सांग त्याला सांग, असं अजिबात नाही. आणि आपल्या भावना किंवा आपलं प्रेमही मोकळेपणे ते असे व्यक्त नाही करायचे, त्यांच्या कृतीतनं किंवा त्यांच्या शब्दात, म्हणजे त्याच्यातनं ते जाणवायचं. तसं असं आम्हाला वाटायचं की म्हणजे असं आपल्याला कसं की शब्दातनं सांगितलं अरे माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा मी एवढं तुझ्यासाठी केलं, तर एक थोडं एक समाधान आपल्याला मिळतं. पण मला एक आठवण अशी आहे की माझं लग्न ठरलं तेव्हा मी बाबांच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू पाहिले. म्हणजे खरं तर त्यांना इतके हर्डल्स त्यांनी पास केले ते आयुष्यात, आम्ही इतकं त्यांना पाहिलेलं, पण कधीही त्यांच्या म्हणजे ते असे खचलेत, त्यांचा आवाज बसलाय म्हणून ते खचलेत किंवा असं त्यांनी नाही, ते करत राहायचे, प्रयत्न करत राहायचे. आणि तेव्हा मी पहिल्यांदा, तेव्हा मला असं जाणवलं की त्यांना किती माझ्याबद्दल आहे प्रेम आहे. आणि तसंच त्यांचं गाण्यावरही खूप प्रेम होतं. आणि ते मला कसं जाणवलं म्हणजे ते दिसतच होतं, माहिती होतं, पण प्रेम आहे म्हणजे किती आहे. आता त्यांना जेव्हा दुसरा हार्ट अटॅक आला, मी ऍम्ब्युलन्स, मीच होते जवळ, संपदा अर्थातच तळेगावला होती, ऍम्ब्युलन्स बोलावली होती. ऍम्ब्युलन्स येण्याचा मधला काळ बाबा पडले होते जमिनीवर, म्हणजे अटॅक येऊन पडले होते. आणि मी जवळ होते, तर बाबा मला काय विचारतात,
शुभदा मी परत गाऊ शकेन का? ओ म्हणजे तर किती मी- ते गाण्यात होते सारखे म्हणजे सारखे. अँब्युलन्स कधी येणार आहे, मला डॉक्टरी उपचार कधी मिळणार, मी बरा होईन ना, असे प्रश्न न विचारता मी परत गाऊ शकणार की नाही हे त्यांनी मला विचारलं. मी त्यांना म्हणलं, बाबा हो नक्कीच, तुम्ही असं का म्हणताय? नाही म्हणाले, मला माहितीये. आणि त्यानंतर 15 दिवसात बाबा गेले. अच्छा. पण ते शिकवून गेले, म्हणजे तो प्रसंग सुद्धा आम्हाला शिकवून गेले की किती प्रेम करायचं गाण्यावर, तुमच्या कलेवर तुमचं किती प्रेम पाहिजे हे नक्कीच. म्हणजे हा संस्कारच दिला असं मी म्हणेन त्या प्रसंगात त्यांनी, की तुम्ही कला करा म्हणजे किती किती टोकाच्या प्रेमाने करायला हवी ती. मलाही आठवतं जोशी हॉस्पिटलमध्ये जेव्हा बाबा असायचे तेव्हा त्या सगळ्या वैद्यकीय उपचारांना अर्थातच पेशंट खूप कंटाळतो की सारखं तेच ऑब्झर्वेशन, डॉक्टरांचं तेच बोलणं. मग बाबांना उभारी मिळावी म्हणून मी बाबांना वेगवेगळ्या बंदिशी मुद्दामून विचारायचे. आणि आजही माझ्याकडे जोशी हॉस्पिटलच्या प्रिस्क्रिप्शनवर मागे लिहिलेल्या बंदिशी आहेत. त्यावेळेला त्या बेडवरनं बाबांनी मला त्या बंदिशी सांगितली. आणि अर्थातच त्यावेळेला बाबा त्या एका थोड्या वेळ काळापुरते त्या वेगळ्या विषयात आणि त्यांच्या आवडीच्या विषयात जायचे. त्यामुळे संगीत हे त्यांच्यासाठी टॉनिकच होतं. आणि आज तुम्ही पण क्लास घेता, तर तोच सांगीतिक वारसा तुम्ही पण पुढे नेताय म्हणजे शिक्षण स्वरूपात. तुम्ही कोणते कोणते क्लास घेता म्हणजे गायनाचे? हो, मी फक्त गायनाचेच क्लास घेते. ताई संवादिनी वादन आणि गायन दोन्हीचे घेते. पण म्हणलं तसं आम्ही सुद्धा सगळे प्रकार शिकवतो संगीतातले. कारण विद्यार्थ्यांची आजच्या काळात तर खूप आवड वेगवेगळी असते. काहींना ते शास्त्रीय संगीत थोडं अवघड वाटतं, मला सोपं करून द्या, मग सुगम संगीताचे फक्त बॅचेस घेते. पण येईपर्यंत मी त्यांचं ऐकते विद्यार्थ्यांचं. विद्यार्थी एकदा माझ्याकडे आला की मी परत शुगर कोटेड, कारण शास्त्रीय संगीत हा पाया आहे. सुरांचा अभ्यास झाल्याशिवाय तुम्ही काहीच गाऊ शकत नाही. पण हे त्यांना पहिल्यांदा सांगायला गेलं तर ते थोडे लांब जातात. तर थोडं त्यांना येऊ देते, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना हवं ते आधी सुरुवातीला देते. पण शेवटी ते शुगर कोटेड त्यांना एक द्यायलाच लागतं, कारण त्याच्याशिवाय त्यांना त्याचं महत्व कळत नाही. आणि बाबा सुद्धा अगदी प्रारंभिक परीक्षेचा विद्यार्थीपासून अलंकारपर्यंतच्या परीक्षेचा जो विद्यार्थी आहे त्याला अतिशय तन्मयतेने शिकवायचे. आणि हे आम्ही खूप जवळनं बघितले. म्हणजे अनेकदा आम्हाला वाटायचं की बाबा तुम्ही एवढं उच्च प्रतीचं गाता आणि मग तुम्ही सारेगम आणि प्रारंभिक का शिकवता, असं आमची पण चर्चा घरात व्हायची. पण त्यावेळेला बाबा म्हणायचे की असं नसतं, आज तो इकडनं सुरुवात करतोय, आज ना उद्या तोही तिकडे पोहोचणार आहे. आपण शिक्षकाने देताना कमी पडायचं नाही. आणि तो विचार आम्हाला दोघींना खूप उपयोगी पडतो की विद्यार्थी कसे येतील. काय बरेच जण हाऊस म्हणून येतात, सुरुवात अगदी उत्साहाने करतात, नंतर विषय अर्धवट सोडून देतात, काही जण पुढे नेतात. तर आपण आपल्या विषयावर फोकस ठेवला पाहिजे. त्यामुळे बाबांची ही शिकवण आम्हाला खूपच उपयोगी पडते आता. म्हणजे आपण म्हणतो की गुरु ज्या अर्थाने असतो की शिक्षण आणि हाडाचा शिक्षक असतो की जो फक्त शिक्षणाकडे महत्व देतो, आपल्याकडे विद्यार्थी कोण येत आहेत कोण नाही त्याच्यापेक्षा सुद्धा आपण त्यांना काय देतोय हा तुम्ही वारसा खऱ्या आपलं काम अर्थानं प्रामाणिकपणे करायचं. पूर्ण तासभर ते तिथे बसूनच असायचे. त्याचे त्याला काहीतरी अभ्यास दिलाय आणि आतमध्ये आले असं बाबांकडे नव्हतं. मात्र आम्ही त्यांना किती वेळा म्हणलं की पाय थोडे मोकळे करण्यासाठी तुम्ही सलग 4-4 तास तुम्ही बसताय. दुपारी 2ची वेळ ही काही क्लासची कोणाची असू शकत नाही ना, पण अरे त्याला जमत नाही. किंवा मला आठवतंय एक विद्यार्थी पहाटे 6 वाजता, कारण ते कंपनीत मोठ्या पदावर मॅनेजर होते आणि त्यांना दिवसभरात कुठलीच वेळ सोयची नव्हती, पण त्यांची इच्छा खूप होती शिकायची. तर त्यामुळे बाबा सकाळी पहाटे सुद्धा त्यांचा क्लास घ्यायचे. पण पहाटेची वेळ बाबांची स्वतःच्या रियाजाची असायची, पण त्यांना नाही जमत ते आठवड्यातनं 2 दिवस तर ते म्हणतायत. म्हणजे हे सतत किंवा दुपारी जेवण झाल्यावर हातावर पाणी पडलं की बाबा क्लासमध्ये जाऊन सुरुवात. म्हणजे थोडी विश्रांती म्हणा, एक थोडा एक मूड लागतो ना कलाकाराचा की आता गायचा मूड आहे नाही, पण असं बाबांच्या बाबतीत कधीच नव्हतं. पूर्ण शिक्षण वाहून घेतलं, विद्यादानाचं व्रत त्यांनी अखेरपर्यंत जोपासलं. आई बाबा दोघंही अतिशय भाविक आणि श्रद्धाळू होते. देवावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती आणि त्यामुळे भक्तीचा एक संस्कार पण आमच्या मनात सहज रुजला गेला. मला आठवतंय की संस्कृत गीत अथर्वशीर्ष जे आपण म्हणतो त्याचा मराठी अनुवाद कवी मधुकर जोशी यांनी केला होता. त्याचे गीत अथर्वशीर्ष या नावाने बाबांनी जवळपास पुण्यातल्या सगळ्या लहान मोठ्या गणेश मंदिरांमध्ये संगीत सेवा म्हणून असे कार्यक्रम केले होते.
म्हणजे त्या- प्रत्यक्ष त्यांनी जाऊन जाऊन मंदिरात जाऊन अरे त्यांनी वा, गायन केलं मस्त, होतं. म्हणजे मस्त. संपूर्ण संच आपला घेऊन जायचे बरं, आणि बरं. पूर्ण तो कार्यक्रम ते सादर करायचे. वा, खूपच छान. तर त्यातली रचना बाबांच्या खूप सुंदर आहेत. आज अच्छा. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनाही ते शिकवतो. बरं, बरं, बरं. बाबांची नातवंडही ती गीतं म्हणतात. मस्त मस्त. तर त्यातली एक रचना आम्ही ऐकवतो. गणेश मंत्र रोज जपावा, गणेश मंत्र रोज जपावा, एक गणपती मला विसावा. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः. नाम गणपती भजता नवता, एकनाद तो सुरेख गाता. सम्मीलन हे स्वरात होता, संहिता रूप उच्चाराने ओठी एक असावा. गणेश मंत्र रोज जपावा, एक गणपती मला विसावा. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः. क्या बात आहे, मस्त मस्त. तुम्ही आता म्हणलं तसं थीम बेस्ड तुम्ही कार्यक्रम केले, तर ते कुठले कुठले केले थीम हो, बेस्ड आम्ही थीम बेस्ड तसे बरेच रचना करून केले कार्यक्रम. सगळ्यात पहिला मला सांगायला आवडेल की मला नाट्यसंगीतातल्या शोधनिबंधासाठी केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. बरं बरं बरं. नाट्यसंगीतातील गीतप्रकार या विषयावर माझा प्रबंध झाला. वा, मस्त मस्त. पण तो प्रबंध झाला मला असं वाटलं की नुसतं तो पुस्तकात मर्यादित न राहता आपण त्याचा एक रंगमंच आविष्कार करूयात की बरं, जेणेकरून बरं. माझाही तो अभ्यास नुसता लिखाणापुरता न राहता मला त्यातनं जे समजलंय ते मला मांडता येईल. वा, आणि खूप त्यातनं चांगला मी- विचार हो, हो. आहे. त्यातनं मग मी 2 कार्यक्रमांची निर्मिती केली. बरं. एक रंगदेवते तुझं अभिवंदन, बरं. ज्यामध्ये नाट्यसंगीतातील संपूर्ण शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत हम्म. असा भाग मी मांडला. आणि एक नाट्यसंगीतातील लोकधारा, म्हणजे अच्छा. जरी ते नाट्यसंगीत असलं तरी ते नाटकात येताना किती वेगळ्या बाजाने येतं. मग त्याच्यामध्ये कीर्तनी संगीत, गण, गवळण, हम्म. भारूड, फटका बरं. असे सगळे प्रकार घेऊन मग ते हो. दोन्ही आम्ही बरं, बरं, बरं. सादर केले. अच्छा. आता नुकताच आम्ही जंगी महाराज मंदिराच्या उत्सवामध्ये राम गुणगान बरं. असा एक फक्त रामाच्या रचनांचा बरं. पण म्हणजे त्याच्या शास्त्रीय रचना म्हणजे बंदिशी पण, हम्म. त्याच्यानंतर हिंदी काही रचना आलेल्या. स्वरभाव आपण केला होता फक्त भावसंगीताचा. अच्छा. शास्त्रीय संगीताचा तर आम्ही बाबांच्या बंदिशी मगाशी जो उल्लेख झाला स्वर कमलांजली, त्यांचं रागांवर यमन संध्या, भैरवी दर्शन अच्छा. अशा पद्धतीने. हा तुमच्या बाबांच्या स्वतःच्या पण बंदिशी होत्या, त्याचाच तुम्ही कार्यक्रम हो, करता का? त्याचे आम्ही 25हून अधिक प्रयोग तर केले सलग. त्याच्यानंतर आम्हाला स्वरकमलांजली, हो, स्वरकमलांजली हा नाव आहे. अच्छा. त्यांच्या बंदिश संग्रहाचं नाव दुबई, स्वरकमलांजली. अबुधाबीला पण आम्हाला त्याचे प्रयोग करायची अरे संधी वा, मिळाली. बरोबर. बाबा गेल्यानंतर म्हणजे जी उणीव जाणवली, तर त्याचं काय सांगेन की मी असं पटकन जाऊन बाबांना कुठली शंका विचारायची. रेडिओला काही लागलं असेल, बाबा कोण गात आहे, कुठला ताल आहे, कुठला राग आहे, ही जी शंका पटकन विचारायचे. बाबा गेल्यानंतर खूप जाणवलं की आता हे काय कुणाला विचारायचं. कोणाला विचारायचं? म्हणजे इतकं त्यावेळेला ह्या गोष्टीची जाणून नाही, अरे आहे बाबा, विचारू आपण, ते सांगतील आपल्याला, अशा बरोबर. पद्धतीने आणि ते. इतका त्यांचा अधिकार होता. म्हणजे रागरूपांबद्दल आमची कधीच शंका मनात राहिली नाही की हे याच्यात हे का घेतलं नाही किंवा आम्ही सहज जाऊन बाबांना विचारायचो आणि ताबडतोब आणि उत्तर ताबडतोब मिळायचं. उत्तर मिळायचं. बरं. म्हणजे चालता बोलता संगणकच आम्ही बाबांना म्हणायचो की टाकला प्रश्न की उत्तर मिळालंच, हो मिळतं. ना. इतकं सहज संगीत क्षेत्रातला कुठलाही विषय त्यांना वर्जन होता. एवढा व्यासंग. प्रचंड व्यासंग, प्रचंड व्यासंग. आणि त्यांनी विद्या ती कणाकणाने मिळवली होती आणि खूप खूप कष्टाने मिळवली होती. हो ना. आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही गेले 10 वर्ष एक संगीत संवाद नावाचा
उपक्रम चालवला. म्हणजे माझा भाऊ अरविंद परांजपे त्याच्या डोक्यातनंच ही कल्पना आली की आपण मामाच्या स्मृती अशा तऱ्हेने जतन करूया. आणि मग त्या संगीत संवाद उपक्रमात आम्ही अनेक संगीत क्षेत्रातले ज्येष्ठ दिग्गज कलाकार, बुजुर्ग कलाकार त्यांचे संगीत विचार ऐकले. आणि आज आम्हाला खूप छान वाटतंय की ते आम्ही आता पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले. सकाळ प्रकाशनच्या मदतीने ते गुण घेईन आवडी असं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि आमचं ते गाणारं बोलणारं पुस्तक आहे खरं तर. कारण आम्ही युट्यूबच्या आता आपलं सगळं आता टेक्निकल आपण आहोतच सगळेजण आणि त्या तंत्राची मदत घ्यावी तितके ते छान पुढे जातो विषय. तर त्या संगीत संवाद प्रात्यक्षिकामध्ये जे जे काही मांडलेलं आहे ते तुम्हाला थेट QR कोडद्वारे तिकडे जाऊन तुम्हाला वाचता येईल, ऐकता येतं. म्हणजे पुस्तक वाचता वाचता तो मुद्दा जर तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही लगेचच बघू शकता आणि थेट त्यांच्याकडनं तुम्हाला ते मार्गदर्शन मिळतं असं. त्यामुळे मला वाटतं संगीत विद्यार्थ्यांसाठी आणि रसिकांसाठी सुद्धा एक वेगळी उपलब्धी ही आहे. नक्कीच. आणि खूप छान तुम्ही उपलब्ध करून दिलंय. खूपच छान. आणि छान त्याचं स्वागत होतंय, स्वीकार एकदम छान होतो आणि आवडतंय सगळ्यांना पुस्तक. सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक रूपी तो एक छान अमूल्य ठेवा झालेला आहे. बाबांच्या स्मृतीनिमित्तच तो आम्ही करण्याचा उपक्रम केला. फार छान. आणि मग तुमचा एकत्र काम करण्याचा अनुभव कसा असतो? म्हणजे तुम्ही लहानपणापासून जो संगीताचा वारसा पुढे नेताय, तर एकत्र काम करताना मगाशी म्हटलं तसं थोडं आपल्याला मतभेद असू शकतात, पण ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो एकमेकींबरोबर काम करताना? थोडं मी प्रोजेक्ट झाले म्हणजे प्रत्यक्ष खरं ती माझी ताई आहे, पण जेव्हा कधी कार्यक्रम आता हा करायचा आहे आणि हे असं असं आपल्याला सादर करायचं असं म्हणलं की माझी ताईगिरी सुरू होते आणि ती मान्य करते अर्थात. कारण थोडं फोकस किंवा ठरवून असं मला खूप करायला आवडतं की नेमकेपणाने करूया आणि तिचं खूप उत्स्फूर्त असतं. अर्थात दोन्हीची आवश्यकता आहे ते आम्हाला जाणवतं. किंबहुना माझं थोडं ताल आणि ह्या विषयाकडे जास्त लक्ष असतं आणि ती स्वरावर प्रेम करणारी. त्यामुळे कार्यक्रम करायचं म्हणलं की आमचा सुरुवात एकत्र विषयांनी जरी झाली तरी आम्ही दोघे जणी त्याचा वेगवेगळा विचार करतो आणि मग नंतर अनुभव अर्थातच खूप छान असतो. कारण आम्ही फोनवर सुद्धा, आता मी तळेगावला असते त्यामुळे माझं काही तिच्याकडे वारंवार येणं होतं असं नाही आणि ती वेळ काढतच नाही माझ्याकडे येण्यासाठी. असं मी त्या निमित्ताने अजून मी एकदा तक्रार करते की त्यामुळे आम्हाला फोनवरनच बऱ्याचशा आमच्या बोलणी किंवा असं जे होतं, पण आमचं इतर गप्पांपेक्षा हेच सांगीतिक गप्पाच होतात कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्यामुळे कार्यक्रम जवळ आला की उलट आणखीन जास्त होतं की तू काय ऐकलंयस किंवा काय आपण करू शकतो, आपल्या मर्यादा काय, आपली बलस्थानं काय, याच्यावर मी सतत चर्चा करत असतो. पण खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वतःच त्यातल्या असल्यामुळे तुम्हाला एकमेकांचे इनपुट्स आपण जे म्हणतो की त्यातनं तुमचा कार्यक्रम अजून सक्षम किंवा अजून जास्त चांगल्याकडे जातो. तुमचा काय अनुभव आहे यांचा? नाही म्हणजे सुरुवातीला तिला माझी मतं नाही पटत, ही गोष्ट खरी आहे, पण मग ती सेकंड थॉट हे मात्र तिचं खूप छान आहे की ती सर्वंकष विचार करते. म्हणजे मी पण करते ना, तो प्रश्न नाहीये, पण म्हणजे दोघींची मतांतर सुरुवातीला खूप असतात की एखादा विषय मिळाला, इथे कार्यक्रम करायचा असं ठरलं की दोन्ही वेगवेगळ्या दिशांना असतो लिस्ट जेव्हा करतो तेव्हा. आणि मग ते हळूहळू नाही, मग हे नको ताई हे तुझं बरोबर आहे, हा संपदा हे तुझं बरोबर आहे, असं करत तो एक कार्यक्रम जो आकाराला येतो तो निश्चितच आनंद देणारा. म्हणजे दोघी जेव्हा एकत्र, आणि आम्हाला आनंद मिळतोच, पण जेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर श्रोत्यांकडनं आम्हाला त्याची पावती मिळते ना, दाद मिळते त्याचं, ते मग तेव्हा अगदी कृतकृत्य झाल्यासारखं. भांडणं झाली ती योग्य झाली खूप छान निघालेला आहे. त्यामुळे इथे आपल्याला गप्पा मारताना यांच्याशी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवतीये की आजकाल सख्खी नाती जपताना सुद्धा किती तारेवरची कसरत करावी लागते. म्हणजे एकमेकांचे मानापमान सांभाळा, इगो सांभाळा. पण या सगळ्या बॅकग्राऊंडवर आजकालच्या परिस्थितीच्या मागे ह्या दोघींचं जी वाटचाल अखंडपणे आणि अविरत चालू आहे, म्हणजे वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलणं तर असेलच, पण एकमेकींना जो सपोर्ट ते देत आहे तर त्याच्याविषयी मला खूप छान वाटतं. त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? हे इतकं अव्यक्त आहे ना, आता तू म्हणलास म्हणून असं मला जाणवलं, अरे हे आहे म्हणजे आईबाबांनंतर कोण, तर अर्थातच माझी बहीण. आणि मग तेव्हा म्हणजे ती धाकटी आहे वगैरे असा मुद्दाच नसतो काही. बरोबर. पण खरोखर म्हटलं तसं आजकाल हे रेअर गोष्ट आहे आणि तुम्ही दोघी स्वतःला शाबासकी द्या
की तुमचं खूप छान रिलेशन आहे आणि ते अजूनही व्यवस्थित त्या त्या टप्प्यावर व्यवस्थित फुलतं आहे असं आपण म्हणूया. म्हणजे की माहेर एक विसाव्याचं ठिकाण असतं असं जे प्रत्येक स्त्रीला वाटतं. बरोबर. तर ते व्यक्तींमुळे पण वाटतं, आजूबाजूच्या वातावरणामुळे पण वाटतं. नक्कीच. आणि आज खरंच आम्ही दोघी जणी भाग्यवान आहोत की आम्हाला दोघींना एकमेकींची घरं पण आहेत. आमच्या घरातले सगळे जे आमचे इतर कुटुंबीय आहेत त्यांनी पण इतकं सुंदर वातावरण, आमच्या दोघींमधलं प्रेम आमच्या अहोंनी पण खूप छान ऍक्सेप्ट केलं की या दोघींचं भांडण झालं समजा, तर त्यांचा मूड नसणार आहे, मग त्यावेळेला समजुतीने घ्यायचं किंवा दोघींना एकत्र खूप वेळ द्यायचा असेल तर ते पण आम्हाला तसं, म्हणजे मी तळेगावहून पुण्याला जर काही कारण असेल तर मी 2 दिवस घर बाजूला ठेवून येऊ शकते तेवढी गरज असेल तर तेव्हा त्यांचाही सपोर्ट आम्हाला आहे. आणि आतनं आमचं एकमेकींशी असं घट्ट आहेच, म्हणजे त्याला शब्दात ती म्हणलं तसं खरंच मांडता येणार नाही की म्हणजे एकमेकींसाठी असणं म्हणजे काय. फोनवरनं सुद्धा किंवा इव्हन मी तर म्हणते कधी कधी न बोलता सुद्धा आम्हाला एकमेकींचं कळतं की काय हिचं कुठे काय तिला त्रास होतोय हे सुद्धा कळणं मला वाटतं हे म्हणजे खरंच हे भाग्याचीच गोष्ट आहे की अशी ताई मला आहे. आणि माहेरचं आपलं एक घर सोडलं तर अशी आपल्याकडे मावशी असते किंवा मैत्रीण असते की त्याला आपल्याला वाटतं की माहेरचंच आपल्याला ऊब जाणवते. तर असं तुम्हाला कुठलं घर आठवते का किंवा जाणवतं का की ते माहेरचीच ऊब आहे का तुमच्या एकमेकींचीच घर आहे? ती आहेतच, आता आहेतच. पण त्या काळी सुद्धा म्हणजे बाबांच्या ज्या बहिणी, बाबांना शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी खूप मदत केली. आणि विशेष उल्लेख करीन मी मंगला परांजपे, म्हणजे माझी आत्या, तर ती तळेगावला असायची आणि तिने बाबांना खूप मदत केली, आम्हाला सगळ्यांना तिने त्यावेळेला खूप. किंवा त्याच्यानंतर आत्यानंतर आत्ते भावंडांनी, कलापिनीचे जे डॉक्टर परांजपे, अरविंद परांजपे, अंजली कराडकर यांचे आत्ते भावंड, त्यांचं आमच्या वाटचालीमध्ये खूप मोठं योगदान आहे. म्हणजे त्यांनी आमच्या संगीत प्रवासाला एक प्रकारची योग्य दिशा मिळाली आणि वेळोवेळी आम्हाला प्रोत्साहन देऊन की हे करा, इकडून इकडे पुढे जा, असे अनेक उपक्रम आजही देखील त्यांचं खूप आम्हाला छान मार्गदर्शन मिळतं. आणि या नातेवाईकांव्यतिरिक्त शाळेतले गुरुजन, त्यांचाही आमच्या वाटचालीत खूप मोठा वाटा आहे. म्हणजे शाळेतले सगळेच गुरुजन आणि विशेष म्हणजे आमच्या गाण्याच्या शिक्षिका डॉक्टर माधुरीताई जोशी, ज्यांच्याकडे मी पुढे MA पण केलं, तर सुराकडे बघायची एक सुंदर नजर ताईंनी आम्हाला दिली. आणि शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रार्थना, समूह गीतं, इतकं संस्कारक्षम असायचं त्यांचं संपूर्ण जे काही ते आम्हाला द्यायच्या, ते वेगवेगळ्या कविता, याच्यात आम्हाला सकस असं दर्जेदार साहित्य, त्याची ओळख झाली. आणि आजही ताईंचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी आहे. तुमची कुठली शाळा? कन्या शाळा. अच्छा, दोघी तुम्ही कन्या शाळेत? भजन दिंडी स्पर्धेमध्ये 2 महिने ताई रजेवर होत्या, तर त्यांनी मला संगीत, म्हणजे मी संगीत देऊन भजन सादर केली ती आमच्या ग्रुपनी. आबासाहेब गरवारे भजन दिंडी स्पर्धा अशी ती त्यावेळेला खूप फेमस होती. तर त्याच्यात 8वीत वगैरे होते मी त्यावेळेला. तेव्हा ते संगीत रचना करायला लागली. मग पुन्हा आकाशवाणीवर बालोद्यान, पण ती परवानगी ताईंनी दिली, म्हणजे ते मला विशेष वाटतं की एका विश्वासाने, जबाबदारीने त्या नाही येत तर ते तुम्ही पूर्णपणे ती, आणि स्पर्धा होती त्याच्यामुळे त्याची जबाबदारी देणं आणि थोडं जिगरीचं होतं, पण त्यांनी तुमच्यावर तो विश्वास दाखवला. आणि आपण असं म्हणतो की प्रत्यक्ष जीवन जगताना किंवा वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला थोडेफार स्ट्रगल आपल्याला करावा लागतो वेगवेगळ्या गोष्टी, तर त्यावेळेला आपल्याला माहेरची आठवण येते किंवा माहेरच्या संस्कारांची आठवण येते. तर माहेरची जाणीव म्हणजे आई झाल्यानंतर आई पण कळलं की आई त्यावेळेला असं का सांगत होती, आई त्यावेळेला असं का वागत होती, अशी शिस्त का लावली तिने. म्हणून आम्ही दोघी पाठच्या आहोत, तशा 2 वर्षाचं अंतर आहे. आणि लहान असताना आईला एकटीला जबाबदारी घेऊन होते, कारण बाबा दृष्टी नसल्यामुळे बाबांना मर्यादा होत्या. तर आम्हाला लहानच मोठं करताना तिला किती कष्ट पडले असतील आणि किती अवघड होतं ते खरं, 2 एवढ्या लहान बाळांना सांभाळणं असं. पण ते तिने कसं निभावलं याची जाणीव आम्हाला, आणि आठवण जास्त तीव्रतेने येते जेव्हा आम्ही आई झालो. आणि तेव्हा कारण मूल मोठं करण्याकरता किती हात बरोबरीने असतात खरं घरातले, पण ते फक्त तिने एकटीने, आणि अर्थात बाबांचं सहकार्य होतं तिला, पण प्रत्यक्ष मदत बाबा करू शकायचे नाही. तर त्यामुळे ती आठवण आम्हाला कायमच येते. आईच्या माहेरचं कुलदैवत नागेशी, मंगेशी सगळ्यांना माहिती असतं, पण नागेशी म्हणून पण तिथे शंकराचं स्थान आहे आणि ते कुलदैवत यांचं होतं आईच्या माहेरचं. तर त्या पण काही रचना आई म्हणायची. त्याच्यापैकी एक शंकरा रागावर आधारित आहे रचना. नक्की नक्की. नागेशा सदयान मन तुझ
नागेशा सदया नमन तुझ आत्मभजक सांभाळीसी येऊनी आत्मभजक सांभाळीसी येऊनी भक्तिपथे हृदयान मन तुझ नागेशा सदया मन तुझ विष्णू कृष्ण जगन्नाथाची विष्णू कृष्ण जगन्नाथाची कळकळ निज हृदयान मन तुझ नागेशा सदया नमन आणि अजून एक आपला पुढचा प्रश्न असा आहे की माहेर म्हणलं की आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीज किंवा वेगवेगळे खाद्यपदार्थ आठवतात तर कुठले त्यातले पदार्थ आठवतात का की जे की जे आईच्या पहिलं हातचे म्हणजे आईच्या हातचा खरा हा विषय सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा आहे, चहा. अच्छा आई चहा काहीतरी वेगळाच आणि स्पेशल बनवायची आणि आम्हालाच नाही तर बाबांकडे जे विद्यार्थी यायचे ते आज देखील आईच्या चहाची आठवण अरे काढतात. बापरे, मस्त. आम्हाला याचं खूप विशेष वाटतं. हम्म. आणि बाकीचे तर आपले पदार्थ हो म्हणजे मटार उसळ आईची एक स्पेशल तिथली बरं. काय म्हणू कोकणी पद्धती म्हणजे गोव्याच्या पद्धतीची भरपूर नारळ वापरून हा, हा, केलेली हा. अशी आणि ती सगळ्यांना खिलवायची म्हणजे हम्म. मटार आणला की असं 2-3 किलोचा आणायचा आणि तो सगळ्यांना आणि नुसती उसळ खायचे लोक अच्छा, अच्छा. फक्त हा. उसळ खायला खायला बोलवायची सुद्धा. आणि ते नंतर उकडीचे मोदक अरे वा बरं, आणि बरं. आई- कोळाचे पोहे कोळाचे म्हणजे कोकणी पोहे. याच्यातले काही पदार्थ ते ते आणि typical नारळाचे, पदार्थ. हो. हा, हम्म. आणि आमटी हा. तिच्यासारखी आमटी जमत नाही अजूनही तो आमटीचा भुरका अजूनही आठवतो. आणि म्हणजे तिच्या भाचे मंडळींनाही आठवतो माझ्या बहिणीच्या मुलांनाही आठवतो की तिची आमटी काहीतरी वेगळीच असायची. पण मग त्यातले कोळाचे पोहे किंवा उकडीच मोदक तुम्ही स्वतः करता मात्र करतो पण तेच म्हणते की ती चव चव- येत नाही. म्हणजे हे माझा मिस्टर सुद्धा म्हणतात की मटारची उसळ झाली पण आईसारखी नाही आईसारखी झालेली. नाही. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाण्याआधी मी आज ज्या जोशी भगिनी असं मी मगापासून म्हणतो हो. जोशी सिस्टर्स जे आपल्याकडे आलेले आहेत तर त्याचे खूप खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही खूप छान आम्हाला इथे वेळ दिला आणि खूप तुमच्या चांगल्या आठवणी आमच्याशी शेअर केल्यात. तर आमचा जो चॅनल आहे अबीर इव्हेंट्स त्याला सबस्क्राईब करायला नक्की सांगा आणि मी सगळ्या व्ह्युअर्सच्या वतीने अशी तुम्हाला विनंती करेन की कार्यक्रमाची सांगता ही तुमच्या एका उत्कृष्ट गाण्याने होऊ दे. सांगता करण्यापूर्वी मी तुमचेही सगळ्यांचे म्हणजे अबीर इव्हेंट्सचे आभार मानेन. गौरी, श्रेया, हर्षद तुझे की तुम्ही आम्हाला इतकी छान छान संधी उपलब्ध करून दिली. नाही तर आपण एकमेकांसाठी असतो पण ते व्यक्त होत नाही. मी म्हणलं तसं अव्यक्तपणे अनेक गोष्टी चालू असतात पण आज हे व्यक्त होता आलं इथे. आई बाबांच्या जुन्या आठवणी, माहेरच्या जुन्या आठवणी या जागवता आल्या. आपल्याला काय मिळालं आणि आपण समृद्ध कसे होत गेलो हा. हे या निमित्ताने आम्हाला तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परत एकदा त्याच्याकडे मागे वळून बघता आलं. त्याबद्दल तुमचे खरं मनापासून आभार. आणि सांगतेसाठी आम्ही कवी जयंत भिडे यांची एक रचना सादर करतोय बरं. ज्याचं संगीत ताईने दिलेलं आहे. अरे वा मस्त मस्त. त्याचे शब्दही खूप सुंदर आहेत जे बरं. आम्हाला वाटतं की बाबांची आई बाबा दोघांची आम्हाला शिकवण होती की आयुष्यभर साधनेच्या मार्गात राहा आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहा. तर ध्वनी अनादी ध्वनी अनंत मन रमुदे साधनेत जन्म सर्व साधनेत. ध्वनी अनादी ध्वनी अनंत मन रमुदे साधनेत. ध्वनी अनादी ध्वनी अनंत मन रमुदे साधनेत. ध्वनीश्वर ध्वनी अपार मन रमुदे साधनेत. मन रमुदे साधनेत.
ध्वनीचे दार केलासी जन्मधन्य तू दिलेस ध्वनीचे दार केलासी जन्मधन्य फेडू कसे हे मी ऋण फेडू कसे हे मी ऋण जन्म सरो साधनेत ध्वनी अनादि ध्वनी अनंत मन रमुदे साधनेत मन रमुदे साधनेत